आता लोणावळा आमची सकाळ सकाळी 8:30 झाली आणि इकडे पाण्यात तोंड बुसकाळून पहिला चहा प्यायला गेलो, कारण चहा प्यायल्याशिवाय आपल्या दिवसात काय सुरुवात होत नाही. आणि लोणावळा तेवढं सकाळचं वातावरण एवढं भारी होतं, ह्याच्यावरून वाटाल तर आपला दिवस किती भारी जाणार. घटाघटा चहा पण गार्डन बघतोय तवर ह्यांचं चाललेलं डेस्टिनेशन हुडकायचं. यांच्या अपाड कष्टानंतर ह्याने शेवटी डेस्टिनेशन हुडक आणि पचका एवढा घाण होता की पहिले डेस्टिनेशन वाळली पडले. जो तलाव लोणावळ्यात लोणावळा लेक म्हणून फेमस आहे, तोच तलाव नेमका वाळला पडला. म्हणजे तलावात एक थेंब नुसता पाणी. आता करायचं काय म्हणून या डोंगरा पुढं फोटो काढायला थांबलो. सगळ्यांचं कॅमेरात मेंबर बरोबर फोटो काढलं. तिथनं आमचं जायचं ठरलं दुसऱ्या डेस्टिनेशनला आणि ती दुसरं डेस्टिनेशन होतं द बुशी डॅम. मग तिथनं तशीच गाडी पळवत आम्ही पोहोचलो बुशी डॅम पाशी. जाताना जेवढी करवंद खाल्ली की त्यानं आमचं पोट भरले. इथनं बोशी डॅम पाशी पोहोचलो आणि इथं झाला आमचा दुसरा पचकार. या बोशी डॅम मध्ये पण काही सुद्धा पाणी नव्हतं. सकाळपासून पचका व्हायला लागल्यावर आमचा तर पाक फिरायचा मूडच निघून गेला. शेवटी करायचं काय म्हणत आम्हाला एक पॉईंट आणि तो पॉईंट होता टायगर पॉईंट. बघा व्ह्यू कसा आहे. जर ह्या टायगर पॉईंट तुम्हाला व्ह्यू